आज आपण बघणार आहोत झटपट उपीट या नाश्त्यासाठी प्रीमिक्स कसं बनवायचं आणि प्रीमिक्स बनवून आपण त्याचं उपीटही बनवून बघणार आहोत। तर हे पहा, मी उपीट बनवलेलं आहे आणि हे प्रीमिक्स आहे। तर त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि एक पातळ बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तो चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे। हे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत, पण त्याआधी कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा, त्यातला पाण्याचा अंश आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे। म्हणजे काय होतं, हे प्रीमिक्स 15 ते 20 दिवस इझिली टिकतं। तुम्ही जर हे फ्रीजमध्ये ठेवलं तर एक 20 ते 25 दिवस या प्रीमिक्सला काहीही होणार नाही आणि बाहेर ठेवलं 10 ते 15 दिवस काहीच होत नाही याला बाहेर ठेवलं तरी। त्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आणि उडदाची डाळ घातलेली आहे, ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1.5 वाटी मीडियम साईजचा रवा घालायचा, एकदम बारीकही नाही आणि एकदम मोठाही नाही। तर हे व्यवस्थित मिश्रण भाजून घ्यायचं आहे, एकदम खरपूस भाजायचं आहे आणि त्याला चांगला सुगंध येण्यासाठी 2 चमचे इथे मी साजूक तूप, घरचं तूप वापरत आहे। तुम्ही हे स्किपही करू शकता। त्यानंतर हे बघा, हे व्यवस्थित कोरडं झालेलं मिश्रण आहे, हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे त्यामध्ये तुम्ही डबल क्वांटिटीने गरम पाणी ओतायचं आहे। हे मिश्रण एकदम घट्टही करायचं नाही, एकदम पातळही करायचं नाही। असं तुम्ही हे उपीटचं प्रीमिक्स बनवून ठेवलं तर तुम्हाला इझिली जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हा नाश्ता अचानकपणे कधीही बनवू शकता। त्यामध्ये फक्त तुम्हाला गरम पाणी आणि मीठ ॲड करायचं आहे। वरून तुम्ही तूप, शेव, बारीक शेव, लिंबू असं सगळं टाकून घेऊ शकता। कोथिंबीरही बारीक चिरून याच्यामध्ये टाकायची आहे। हे झालं तुमचं उपीट रेडी। हे प्रीमिक्स तुम्ही बनवून बघा आणि मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब नक्की करा।